हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी आहे ना सकाळी मच्छी बनवली होती. सॉरी सकाळी पोहे बनवले होते, त्याच्यानंतर काही बनवलंच नाही. आज घरी होती, त्याच्यानंतर आता दुपारी काहीच नव्हतं गेलं, कारण की सकाळी आम्ही आरामशीर उठलो तेव्हा बनवलं होतं. पोहे वगैरे खाऊन झाले होते, त्याच्यानंतर काही केलंच नाही. कामं वगैरे आवरून घेतले. आता 4 4:30 होत आहे आणि आज आई पण येणार आहे. अंशूला आता क्रिसमसची सुट्टी लागली ना, तर 3-4 दिवस तिकडे गेला तर तो काय करतो माहिती का, तेवढे म्हणजे तिकडे गेला ना अख्खे पोरांसंगतीच खेळतो. आणि ताई कामाला जातात, आई असतात घरात एकट्या. हा नुसता मुलांसंगती इकडे पळ तिकडे पळ. म्हणून त्या बोलल्या त्याच्यापेक्षा मीच तिकडे येते, नको किरकिर. आणि तिथं खाली जातो येतो फुकट. पहिलेच माहिती तुम्हाला, मी तर खरंच तो लहान मुलांना बाहेर सोडूच नका. त्याच्यानंतर मी आता मच्छी आणली. वा म्हणली, कारण की मच्छी मला पण खायला भेटत नाही, तर मला मच्छी खूप आवडते. खूप म्हणजे खूप. मच्छी मला एवढी आवडते ना, खूप आवडते मच्छी मला. बघा मी काटे काढून आणले. आणि त्याच्यानंतर हे 2 छान पापलेट पण आणले बघा. आणि एवढी वा, कारण की जास्त काही आणलं, जास्त कोणी खात नाही बाबा आमच्याकडे. कारण की कसं ज्याचा त्याचा वेगवेगळा स्वयंपाक बनतो. आणि मग बोलले आज घरी तर मग मी खिचडी टाका आणि वाम तळून त्याला मसाला लावून घेते. दाखवते तुम्हाला कोणते कोणते मसाले टाकते बघा. लाल तिखट टाकते 2 चम्मच. त्याच्यानंतर हळद टाकते थोडीशी. त्याच्यानंतर थोडा काळा मसाला पण टाकते. मग बस मीठ टाकते. नाही मस्त कालून घेते आता. या पोराला बघा मस्त पैकी लाल मसाला प्लीज. बघा मसाला मसाला अख्खा लावून घेतलाय. मसाला मस्त लावून घेतला ना, आता असंच मसाला लावून थोडं 10-15 मिनटं ठेवणार आहे. मग त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला काय करणार आहे. चला मी हात धुते, भेटते तुम्हाला 5 मिनिटांनी. आणि आता 10-15 मिनटं झाकून ठेवली मच्छी. त्याच्यानंतर आणि पोरं एवढे उचलून येतात आहे, तरी याला बाहेर जायचं आहे. बघितलं, बाहेर जाण्यासाठी एवढी किरकिर नाही याची, सांगा याला. आणि त्याच्या डॅडीला पण काही वाटत नाही का बाबा नको कोणी आहे नाही आहे, जा बाहेर जा बाहेर जा बाहेर. बाहेर कोण जातं सांगा. माझ्या पूर्ण व्हायरल नाही करायचं, मी इमानदार तुला बोलतो. हा बापा मच्छी होते तर बोलतो तुम्हाला भेटते 5 मिनिटांनी. बघा मी याच्यामध्ये आहे ना रवा, त्याच्यानंतर थोडीशी मिरची, हळद आणि मीठ काढून घेतले. बघा आता मस्तपैकी तावा मी तापायला ठेवला होता. तेल टाकते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये सर्व घेतलं, त्याच्यामध्ये डीप करते बघा. पहिले तर पॉपलेटच करते, ते पहिले हे करते छोटे छोटे.
बघा मच्छी मस्त होते. थोडा तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्ही ॲडजस्ट फॅन लावला कारण की भरपूर मग मच्छीचा आहे होऊन जाईल जरा. मस्त स्लो गॅसवर होऊ दे. भाजी का नाही केली कारण की ना भाजी एवढी कोणी म्हणजे मी कधी खात नाही. ते आई कधी आल्या तर त्यांनासाठी मी बनवली तर मला खायला भेटते. तर मला मच्छी खूप आवडते. मला असं वाटतं अरे स्वतःसाठी मग हे नाही खाणाऱ्याच्या दुसरे म्हणून नको वाटतं तुम्हाला दाखवतो जेवण. चला आता मच्छी पटापट तळून घेते मग भेटते तुम्हाला. पॉपलेट पण दाखवते तुम्हाला तळताना. हे आता बघा अख्खी टाकली कारण की का थोडी जास्त टाकली ताव्यावर. कारण की आता अंशूचं ट्युशनचा मेसेज आला. आता आज ट्युशन 5 वाजता. आता 10-15 मिनटं बाकी आहे 5ला. मी दाखवते तुम्हाला. आणि थोडीशी तळून बघा बाजूला काढली. आता पटापट चला मच्छी तळते मग भेटते तुम्हाला. बघा आता मी हा पॉपलेट आहे त्या पॉपलेटला लावून घेते मस्त मसाला. पॉपलेटला मस्त मसाला लावते. तेल गरम करायला ठेवले. दुसऱ्याला पण लावून घेते. मस्त टाकून घेतले. वरतून थोडंसं तेल टाकते अजून मस्तपैकी आणि स्लो गॅसवर ठेवते. स्लो गॅसवर कसे मस्त होतात ते. स्लो गॅसवर थोडंसं मस्त होते ते जरा थोडी साईडून मग पलटी मारूया. तर म्हणून मी हात धुवून घेते. बघा आता पलटी मारते त्यांना. आणि शेपटीचा भाग होता थोडा त्या मच्छीचा त्या बाजूला टाकलाय मी. किती सुंदर दिसतं. चला आता पटापट तळते मग दाखवते तुम्हाला शेव. बाय बाय. अरे दे ना. मी हे चॉपर घेतलं होतं काल मार्केटामध्ये गेली होती तर माझ्याकडे चॉपर होतं पण ते खेचायचं होतं तर मी हे चॉपर घेतलं होतं. बोलली बघू सकाळी यूज केलं होतं कारण की पोहे बनवताना कांदा कापला होता तर त्याच्यामध्ये मला हे एक वेगळं भेटलं. त्याच्यात चॉपरमधलं ते असतंच पण अजून एक दिलं होतं. ते बोलली कशासाठी ते लसूण साफ करण्यासाठी दिलं होतं. मी पहिले ते काढून त्याच्यात पाकड्या करून टाकल्या तर बघत होती. मग त्याच्यात ते दाबलं ना लसणाची साल अख्खी निघून येत होती बघा. मग त्याच्यानंतर बघा मी केवढा लसूण साफ करून घेतला. खरंच खूप छान आहे पण थोडा टाईम लागतो. 10-15 मिनटं तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं तेव्हा होतं. मग मी एक डब्बावरून लसूण साफ करून तर लसूण भरून घेतला कारण की कसं मी कामाला जाताना मला लागतो. मग लसूण मी भरपूर प्रमाणात वापरते म्हणजे तर मग मला लागतच राहतो. मग बघा मी एवढा डब्बा आणि एवढा डब्बा मी आत्ताच 2-3 दिवस पहिले भरला होता. खरंच खूप छान होतं हे चॉपर. आम्ही जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर शूटच करू शकली नाही पण खरंच मच्छी खूप छान झाली होती. तुम्ही पण एकदा अशी बनवून बघा. बघा अंशूच्या कानामध्ये आता तेल टाकलं आहे कारण की त्याचा कान खूप दुखत होता. तर थोडंसं लसूण टाकून गरम केलं होतं थोडं तेल ते टाकलं आहे तर बघा तो झोपला आहे थोडंसं बघा. आणि मी नंतर आम्ही जेवायला बसलो तर शूटच करू शकली नाही. नंतर मग आई आल्या. आई पण जेवल्या. आईंना पण मच्छी भरपूर आवडली. मी पण पोट भरून खाल्ली. मी मच्छी कशी मला भेटत नाही खायला कधीतरीच म्हणजे कधी आई आल्या तर आणते नाही तर नाही आणत. हे दोघं खात नाही म्हणून मी आणतच नाही. पण मच्छी भरपूर मस्त झाली होती. काटे होती थोडेफार वाममध्ये बारीक होती म्हणून खूप छान झाली होती. पॉपलेट पण खूप छान झाली होती पण मला जास्त वामच आवडली.
चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.